रामकृष्ण हरी. श्रावण मासी ज्ञानेश्वरी प्रवचने आणि ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान सेलू यांच्या वतीनं संपूर्ण श्रावण मासभर ज्ञानेश्वरीवरच्या प्रवचनांचा आस्वाद आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. संपूर्ण महिनाभर या माध्यमातून या दोन्ही संस्थांनी एक अत्यंत आनंददायी असा महोत्सव या निमित्तानं साजरा केला. त्याबद्दल सर्वप्रथम या दोन्ही संस्थांना अंतःकरणपूर्वक मी धन्यवाद देतो. सध्याचा कालावधी हा थोडासा विचित्र आहे, आपल्याला सगळ्यांना त्याची जाणीव आहे. प्रत्यक्ष भेटणं, एकत्र बसून प्रवचन करणं, ऐकणं हे या गेल्या 1.5-2 वर्षामध्ये शक्य झालेलं नाही. म्हणून मागच्या वर्षीचा महोत्सवही अशाच स्वरूपानं संपन्न झाला आणि यावर्षीचा महोत्सवही संपूर्ण श्रावण मासाचा हा याच रूपामध्ये संपन्न झालेला आहे. प्रतिबंध आले तरी आपलं कार्य हे शेवटाला नेलं पाहिजे. प्रारब्धम उत्तमजनाम न परित्यजंती असं भर्तृहरीनं म्हटलंय की मोठी माणसं आपण हातात घेतलेलं कार्य हे पूर्णतेला नेतातच नेतात. निर्वाह प्रतिपन्न वस्तुषु सताम एतद्हि गोत्रव्रतम असं म्हटलं. म्हणजे हातात घेतलेलं काम पूर्णतेला नेणं हे संतांचं गोत्रव्रत असतं. आणि त्याच अर्थानं श्रावण मासाची ही परंपरा मध्ये आलेल्या या प्रतिबंधामुळे खंडित न होता या रूपाने का असेना पण ती संपन्न झाली याबद्दल आणि संपन्न केली याबद्दल दोन्ही संस्थांचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. पिंपळगावकर सरांना धन्यवाद देतो. या निमित्तानं त्यांनी खूप मोठं कार्य केलं. ज्ञानेश्वरी प्रवचनमाला ही गेली अनेक वर्ष या संस्थेकडून केली जाते, संपन्न होते. कारण ज्ञानेश्वरीला आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रंथराज असं संबोधलं जातं आणि एका अर्थाने ते बरोबरही आहे. कारण वारकरी संप्रदायाचा हा मूळ ग्रंथ आहे असं म्हटलं तर ते वावगं होऊ नये. या ग्रंथामधून ज्ञानेश्वर महाराजांनी केवळ गीताच सांगितली असं नाही, तर गीता समजून घेण्याकरता आवश्यक असणाऱ्या अधिकारापासून ते आपल्या जीवनाच्या इतिकर्तव्यतेकरता लागणाऱ्या सर्व गुणांची चर्चा आणि सर्व दोषांची चर्चा ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथामधून केलेली आहे. या ग्रंथातली कोणतीही एखादी ओवी किंवा या ग्रंथात आलेला कोणताही श्लोक आणि त्या श्लोकावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान हे जर आपण पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाच्या संबंधानं ज्या भूमिका मांडलेल्या आहेत तिथं गीतेमध्ये जरी अर्जुन डोळ्यासमोर असला तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर मात्र तुमच्या माझ्यासारखे श्रोतेच होते हे निश्चितपणानं आपल्याला कळू शकतं. कारण अर्जुनाचा अधिकार, अर्जुनाचं भगवंतावरचं प्रेम, अर्जुनाचं भगवंताला झालेलं समर्पण, भगवंताशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरं काहीही श्रेष्ठ नाही याचा अर्जुनाचा झालेला निश्चय, या सगळ्या गोष्टी कदाचित तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे नसतीलही. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला तेही सिद्ध करून दिलं. आपल्या जीवनामध्ये श्रेयस्कर काय आहे, श्रेयस आणि प्रेयसाची चर्चा तर उपनिषदामधून होत आलेली आहे. परंतु तिकडे न जाता, त्या विषयाकडे आता न जाता, ज्ञानेश्वर महाराजांनी श्रेयसाची इतकी सहज जाणीव आपल्याला करून दिलेली आहे की त्या जाणीवेतून आपल्याला हे कळत जातं की आपण त्या भूमिकेत गेलं पाहिजे. अर्जुनासारखी श्रद्धा, अर्जुनासारखी निष्ठा, अर्जुनासारखा समर्पण
हे जरी आपल्या जीवनामध्ये नसलं तरी सुद्धा आपल्याला काही विशिष्ट गोष्टींचा लाभ होणं आवश्यक आहे आणि ते आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. तशा पद्धतीची अर्जुनासारखी भूमिका आपली निर्माण झाली पाहिजे. याच्याकरता आवश्यक असणाऱ्या मनोधारणा ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथामधून आपल्याला सिद्ध करून दिलेल्या आहेत. या ग्रंथाची महती सांगावी तेवढी कमी आहे. मी फक्त तेवढंच बोलेन तर कदाचित योग्य होणार नाही. परंतु ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये एकही संत महात्मा असा झाला नाही की ज्यांनी ज्ञानेश्वरीचं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलेलं नाही. किंबहुना वेगळ्या अंगाने जर म्हणायचं झालं तर ज्ञानेश्वरीनंतर महाराष्ट्रामध्ये जे काही आध्यात्मिक ग्रंथ सिद्ध झाले त्या सर्व ग्रंथांवरती, त्या सर्व संत वाङ्मयावरती ज्ञानेश्वरीची एक अवीट आणि अमीट अशी छाप आहे असं आपल्याला ते ग्रंथ वाचताना जाणवत राहतं. ज्ञानेश्वरीतल्याच उपमा या पुढे सर्व संत वाङ्मयातून प्रकट झाल्या. ज्ञानेश्वरीतलेच दृष्टांत पुढे संत वाङ्मयातून प्रकट झाले. ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेल्या अलंकारांचाच विचार पुढच्या सर्व ग्रंथांमधून होत गेला असं आपल्याला नंतरच्या काळातल्या सर्व ग्रंथांमधून पाहता येतं. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा एक प्रभाव हा या महाराष्ट्रातल्या वाङ्मय संपदेवर हा निश्चितपणाने पडलेला आहे आणि त्या वाङ्मय संपदेच्या अवलोकनातून, त्या पद्धतीच्या चिंतनातून आपल्याला पुन्हा 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 ते जाणवत राहतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरी ही हा एक महत्वाचा, नुसती टीका म्हणून आपण जर या ज्ञानेश्वरीकडे बघू तर कदाचित आपण ज्ञानेश्वरीला योग्य न्याय दिला नाही असं म्हणू किंवा ज्ञानेश्वरी यथार्थतेने आपण अभ्यासली नाही असं म्हणता येईल. ती नुसती टीका राहिली नाही. मला अनेकदा असं वाटतं की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये ग्रंथांवरच्या टीका खूप झाल्या. ब्रह्मसूत्रावर टीका आहेत, गीतेवरती टीका आहेत, अन्य ग्रंथावर टीका आहेत, ब्रह्मसूत्र भाष्यावर टीका आहेत, त्या टीकेवर पुन्हा टीका आहेत. अशी आपली परंपरा खूप व्यापक आहे त्या अर्थाने. परंतु ज्या ग्रंथावर टीका लिहिली गेली ती टीका त्या ग्रंथापेक्षा अधिक गोड झाली, त्या ग्रंथाच्याही पुढे जाऊन अधिक काहीतरी सांगायला लागली. असं भाग्य फक्त ज्ञानेश्वरीच्याच वाट्याला आहे आणि ज्ञानेश्वरीच हे करू शकते. अन्य ग्रंथांची तुलना मला ज्ञानेश्वरी बरोबर करायची नाहीये. पण इतर ग्रंथ जे देतात ते तर ज्ञानेश्वरी देतेच, पण ज्ञानेश्वरी जे देते ते इतर ग्रंथ देतीलच असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पद्धतीनं मायेच्या ममतेनं, आपल्या मातेच्या ममतेनं, आत्मत्वानं अगदी जवळ घेऊन, पोटात घेऊन समजावून सांगितलेलं आहे. कारण असं म्हणता येऊ शकतं की सांगण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती, भामतीकारांनी त्याचा विचार केला आहे, परंतु सांगण्याच्या ज्या पद्धती आहेत, उपदेश करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये प्रभुसंमित उपदेश, त्यानंतर भ्रातृसंमित किंवा सुरत संमित उपदेश, भार्या संमित उपदेश, असे जे उपदेशाचे प्रकार केले जातात ते सगळे प्रकार तशा अर्थानं ज्ञानेश्वरीमध्ये जरी बघता आले तरी या सर्व प्रकाराच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वरीचा उपदेश करण्याची पद्धत आणखीन वेगळी. एक घास विसाठाई की जे या मातेच्या ममतेनं ज्ञानेश्वरी आपल्याला समजवून देते. म्हणून मला अनेक वेळेला असं वाटतं की वेदाचा उपदेश हा जर प्रभुसंमित उपदेश असेल किंवा स्मृतींचा उपदेश हा जर सुरतसंमित उपदेश असेल, पुराणांचा उपदेश हा जर कदाचित कांतासंमित उपदेश असेल तर ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश कोणता मानावा? तर मला असं वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश हा मातृसंमित उपदेशामध्ये त्याची गणना करावी. तो मातृसंमित उपदेश म्हणजे इतक्या ममतेनं, इतक्या प्रेमानं, जणू काही हे आपलंच कर्तव्य आहे आणि हा जर मुक्त झाला नाही तर त्याचा दोष आपल्याला लागेल की काय, इतक्या प्रेमानं, इतक्या ममतेनं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला हे सगळे सिद्धांत, आपल्या जीवनाचं सार सर्वस्व समजावून देत असतात. भगवंतानी अर्जुनाला, म्हणजे मला कधी कधी गंमत वाटते, भगवंताच्या बोलण्याची आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्याची जर थोडी तुलना करायची झाली तर मी थोडीशी अशी करेन की भगवंताचं बोलणं फक्त अर्जुनाच्या उद्धाराकरता होतं, पण ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं जगाच्या उद्धाराकरता. म्हणून एकाच्या हिताची तळमळ वाटून त्याला उपदेश केला गेला की तो भगवद उपदेश ठरतो, पण जगाच्या हिताची तळमळ वाटून जगाला उपदेश केला गेला
की ते मात्र संत वाङ्मय ठरतं. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, असं तुकोबाराय जे म्हणतात, ती कळवळ्याची जाती एकाबद्दल नाहीये, अनेकांबद्दल, सर्वांबद्दल. सर्वांनी मुक्त व्हावं, सर्वांना मोक्ष मिळावा, सर्वांना या तत्वज्ञानाचा लाभ व्हावा, सर्वांनी भक्ती करावी, सर्वांनी कर्म करावं, ते कर्म निष्काम असावं, त्या कर्मामध्ये अहंकार नसावा. ही तळमळ संतांच्या अंतःकरणात जेवढी आहे ती नुसती उपदेशामधून किंवा शब्दातून प्रकट होत नाही, तर ज्ञानेश्वर महाराजांच्या आचरणातून, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या वाङ्मयातून, नाथ महाराजांच्या वाङ्मयातून ही तळमळ वारंवार प्रकट होते. ती पुन्हा 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 आपल्याला ते सांगत राहतात की आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय अधिकार प्राप्त करून घेतला पाहिजे, कोणत्या दोषांचा त्याग केला पाहिजे, कोणत्या गुणांचा स्वीकार केला पाहिजे, याच्याकरता गुण कशा पद्धतीनं मांडावे लागतात, दोष कशा पद्धतीनं मांडावे लागतात, या सर्व विचारांच्या मांडणीची आदर्श रचना म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ही हा असा ग्रंथ आहे की याच्यातलं एखादं अक्षर आपण कमीही करू शकत नाही आणि एखादं अक्षर आपण त्याच्यामध्ये जास्तीचं घालूही शकत नाही. इतका परिपूर्ण, इतका परिपक्व ग्रंथ या पृथ्वीच्या पाठीवर दुसरा असेल असं वाटत नाही. काय असतं, काही काही ग्रंथाच्या बाबतीत, म्हणजे मी थोडंसं स्पष्ट बोलतो की एखादं समुद्रामध्ये आपण जास्त पाणी घातलं म्हणून समुद्राला फरक पडत नाही आणि समुद्रातलं पाणी काढून घेतलं तर समुद्राला फरक पडत नाही, मान्य आहे. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला तसं करताच येत नाही. ज्ञानेश्वरीतल्या एखादा शब्द काढून जर ज्ञानेश्वरीची ओवी आपण वाचायची ठरवली तर ते ओवी आपल्याला परिपूर्ण वाटणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये अधिक काहीतरी घालून आपण जर ती ओवी वाचायला लागलो तरी आपल्याला त्याच्यातला गोडवा रसभंग झाल्याशिवाय, रसभंगाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे अक्षराची वृद्धी अथवा अक्षराचं न्यूनत्व हे दोन्ही ज्ञानेश्वरीला सहन होत नाही, इतकी ज्ञानेश्वरी परिपूर्ण. म्हणजे ज्या परिपूर्णतेमध्ये, परिपूर्णता त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये काही काढूनही घेता येत नाही, ज्याच्यामध्ये काही टाकता येत नाही. टाकणं शक्य नसतं कारण ते परिपूर्ण असतं आणि काढून घेणंही शक्य नसतं. आणि या दृष्टीनं ज्ञानेश्वरीचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं ज्ञानेश्वरीची उपासना, ज्ञानेश्वरी हा उपासनेचा ग्रंथ म्हणून आपण स्वीकारला पाहिजे, असं ज्ञानेश्वरीचा महिमान आहे. अनेक अभंगांमधून जनाबाईंनी तर वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टीकेशी, असं स्पष्टच म्हटलं. आणि एवढंच नाही तर जनाबाई प्रेमानं सांगतात की वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगण. अरे जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल जनाबाई त्याला लोटांगण. काय अधिकार दिलाय जनाबाई, म्हणजे नुसत्या ज्ञानेश्वरीच्या वाचनाचा हा अधिकार जनाबाई आपल्याला देऊन टाकतात. नुसती ज्ञानेश्वरी वाचा, त्याच्याने आपल्याला ज्ञान होईल, ही जनाबाईंची तळमळ. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टीकेस, त्या टीकेलाच हा वर दिलाय देवाने की ही ज्ञानेश्वरी जो कोणी वाचेल त्याला ज्ञान होईल बाबा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जसं गीतेबद्दल बोलताना म्हणतात की मने काय वाचा सेवक होईल याचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी, तरी ही ओवी गीतेला लावलेली जरी, गीतेसाठी जरी असली तरी तिथून काढून ज्ञानेश्वरीला लावली तरी त्याच्यामध्ये काही उणेपणा येणार. मने काय वाचा सेवक होईल येचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती कर, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल, असं या ज्ञानेश्वरीचं महिमान आहे, असं या ज्ञानेश्वरीचं वैभव आहे. ज्ञानेश्वरी ही खऱ्या अर्थाने दातृत्वाने युक्त आहे. समर्थदाता कोणा ते नास्ती न म्हणे, असं ज्ञानेश्वर महाराज ज्या गीतेबद्दल बोलतात तशी ही ज्ञानेश्वरी सुद्धा समर्थ आहे. ज्या ज्या भावनेने आपण ज्ञानेश्वरीकडे जाऊ ती भावना आपल्याला ज्ञानेश्वरी पूर्ण करून देते, असा अनेकांचा या संदर्भातला अनुभव आहे. ज्ञानेश्वरीच्या संबंधानं खूप काही बोलता येईल, ज्ञानेश्वरीच्या नावावरून खूप काही आपल्याला बोलता येईल, पण अनेक वेळेला त्याची चर्चा होते. ज्ञानेश्वरीतला नेमकं माझ्या समोर आता ज्ञानेश्वरीतला एक श्लोक आहे, गीतेतला एक श्लोक आहे आणि त्या संबंधानं थोडंसं विवरण मला करायचं. काय आहे, ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका आहे, त्यामुळे गीतेमध्ये आलेलं सगळंच ज्ञानेश्वरीमध्ये आलं. पण ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेची मांडणी काही विवक्षित अर्थाने अशा पद्धतीनं केलेली आहे. विशेषतः जर बोलायचं झालं तर 18व्या अध्यायामध्ये येणारे जे 3 श्लोक आहे, म्हणजे बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्यच हा एक श्लोक, विविक्त सेवी लघभाषी यतवाक काय मानसः ध्यानयोगपरो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः हा दुसरा श्लोक, आणि अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते हा तिसरा श्लोक. या 3 श्लोकांचा एक संग्रह करून ज्ञानेश्वर याला क्रमयोग असं नाव देतात. ज्ञानेश्वर महाराज याला क्रमयोग असं नाव देतात. आता हा क्रमयोग काय आहे,
या कर्मयोगाचा नेमका विचार काय? बुद्ध्या विशुद्ध या युक्तो धृत्यात्म्यानम नियमनेच शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेष विदस्यच, या श्लोकापासून या कर्मयोगाला प्रारंभ आहे. काय बाबा या कर्मयोगाचा विशेषत्वाने विचार? मानवी जीवनाच्या आत्यंतिक कल्याणाच्या ज्या भूमिका वेदांतांनी मांडलेल्या आहेत, आपण प्रापंचिक अर्थाने ज्याला मानवी जीवनाचं कल्याण म्हणतो त्याला वेदांतांनी कधी कल्याण म्हणून स्वीकारलेलं नाही. आणि दुर्दैवाने वेदांतांनी किंवा संत वाङ्मयाने ज्याचं जे कल्याण म्हणून आपल्यासमोर मांडलंय त्याला दुर्दैवाने आणि अज्ञानाने आपण कल्याण मानायला तयार नाही आहोत. ही फार मोठी एक शोकांतिका आणि विरोधाभास आपल्याला दिसतो. परंतु हे शाश्वत सत्य आहे. हे कायम स्वरूपी आपण आपल्या बुद्धीमध्ये हे नोंदवून ठेवलं पाहिजे की आपण काय म्हणतो याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी संत काय म्हणतात याला महत्व जास्त असतं. आम्ही आमच्या कल्याणाच्या ज्या भावना स्वीकारतो त्याच्यापेक्षा जास्त उदात्त व्यापक अशा भावना संतांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. म्हणून आपल्या भावना कल्याणाच्या बाजूला ठेवून संत महात्मे ज्याला कल्याण मानतात तेच आपलं खरं कल्याण आहे हे निश्चयात्मक बुद्धीनं स्वीकारून आपण त्या दृष्टीनं आपली वाटचाल केली पाहिजे. आणि त्या वाटचालीचं सूत्र या 3 श्लोकामधून भगवद्गीतेनं मांडलंय आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर अतिशय सुंदर असं भाष्य केलं. मला या 3 श्लोकांचं विवेचन करणं वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य होणार नाहीये, परंतु निदान याचा धावता आढावा जरी आपल्यासमोर मला ठेवता आला तरी मी त्या माझं भाग्य समजेन. काय आहे की मानवी जीवनाच्या कल्याणाची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये आपण कर्म मार्गाने जा, आपण ज्ञान मार्गाने जा, आपण भक्ती मार्गाने जा, काही गोष्टी काही क्रमानं याव्या लागतात. आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींचा क्रम आपण स्वीकारावा लागतो, स्वीकारणं आवश्यक असतं. तो स्वीकारला नाही तर मग येणारं यश ह्याला आपल्याला यश म्हणता येणार नाही. काही गोष्टी क्रमानेच व्हाव्या लागतात. विशिष्ट क्रमानंच ते घडलं तरच त्याला त्याची उपयुक्तता. म्हणजे आपण 4थीतून 5वीत गेलो तरच 5वीत जाण्याला अर्थ आहे. आपण अचानक 5वीत जाऊन बसलो तर 4थीतलंच आपल्याला येत नाही तर आपण 5वीत कसे बसणार आहोत? म्हणजे त्याला प्रगती म्हणता येणार नाही. आपल्याला जर कॉलेजमध्ये जायचं असेल तर आपण कुठेतरी 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे, 10वी किंवा काय बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. हे बंधन आहे ना त्याला, त्याच्यात एक क्रम आहे ना. 11वीतून 12वीत जायचं, त्याच्यानंतर आपल्याला पदविका मिळणार, त्याच्यानंतर पुढे आपण त्याच्यामध्ये अजून काहीतरी जास्त सखोल अभ्यास करू शकू, असाच क्रम आहे ना. अगदी धर्मशास्त्राच्या दृष्टीने जरी विचार करायचा झाला तर आधी आपलं नामकरण होणार, त्याच्यानंतर आपलं उपनयन होणार, त्याच्यानंतर आपला विवाह होणार, त्याच्यानंतर संतती होणार. या क्रमाला काही अर्थ आहे ना. पाश्चात्य देशात आता जे पाश्चिमात्य देशामध्ये मुलं झाली नंतर त्यांनी लग्न केलं असं आपल्याकडे विवाह संस्थेमध्ये स्वीकारता येत नाही ना. ती संतती आपल्याला आपली म्हणता येणार नाही. त्या संततीला म्हणजे त्याच्यामध्ये काय दोष निर्माण होतील हा मुद्दा नाहीये, पण याच्यामध्ये क्रम आहे हे मला आपल्याला फक्त सांगायचं. शाळेमध्ये जाण्यामध्ये जसा एक क्रम असतो, जीवन जगण्यामध्ये एक क्रम असतो, बाल्यदशा, त्याच्यानंतरच तारुण्य येणार, त्याच्यानंतरच आपल्याला प्रौढावस्था येणार, त्याच्यानंतरच आपल्याला वृद्धावस्था येणार. अचानक बाल्यातून आपण एकदम वृद्धावस्थेमध्ये गेलो असं होणार नाही. शरीराच्या दृष्टीने विचार केला तर हे अपरिहार्यतेनं हे बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. हे जे बदल आहेत, ही जी परिवर्तन आहेत, ही अपरिहार्यतेनं आपल्याला स्वीकारावी लागतात. म्हणजे मी काही परिवर्तनं जी असतात ती आपल्याला प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागतात जीवनामध्ये. मी दोन्ही परिवर्तनाचा विचार सांगतो. मानवी जीवनामध्ये 2 पद्धतीची परिवर्तनं येतात. काही परिवर्तनं माणसाला अपरिहार्यतेने स्वीकारावी लागतात आणि काही परिवर्तनं हेतुतः निर्माण करावी लागतात. मी काहीही न करता जागेवर बसून राहिलो तरी सुद्धा बाल्यावस्थेतून तारुण्यात येणारच आहे. मी काही नाही केलं तरी प्रौढावस्थेतून मी वृद्धावस्थेत जाणारच आहे. वृद्धावस्थेत जाण्याकरता किंवा बाल्यावस्थेतून तारुण्यात येण्याकरता मला काही विशेष परिश्रम करण्याची गरज नसते. माझ्या प्रारब्धाची जोड मला मिळाली, प्रारब्ध मला अनुकूल असेल तर हळूहळू बाल्यातून मी तारुण्यात येणार, तारुण्यातून प्रौढावस्थेमध्ये जाणार. याच्यामध्ये मी काय कर्तृत्व गाजवलं तर याच्यामध्ये माझं काही कर्तृत्व नाही. परंतु तत्वज्ञान हे पुरुषतंत्र नसल्यामुळे, कर्मयोग पुरुषतंत्र आहे, आम्हाला ते करावंच लागेल. परंतु तत्वज्ञान हे पुरुषतंत्र नाहीये, ते वस्तुतंत्र आहे आणि त्यामुळं तिथं आम्हाला आमचं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. म्हणजे मी जर जागेवर बसून राहिलो तरी मी लहानाचा मोठा होईनच, मी म्हातारा होईनच. परंतु मी नुसता जागेवर बसून राहिलो तर केवळ म्हातारा झालो म्हणून मला ज्ञान होईल असं होणार नाही.
मला ज्ञानाकरता अंतःकरण शुद्धीपासून ते ब्रह्मज्ञानापर्यंतच्या माझ्या लाभाकरता मला प्रत्येक वेळेला विशेष प्रयत्न करावे लागतात. केवळ जागेवर बसून राहिलो आणि माझं प्रारब्ध अनुकूल आहे म्हणून मला ब्रह्मज्ञान झालं असं ब्रह्मज्ञान प्रारब्धावर अवलंबून नाहीये. ब्रह्मज्ञान माझ्या श्रद्धेवर अवलंबून आहे, ब्रह्मज्ञान माझ्या अभ्यासावर अवलंबून आहे, ब्रह्मज्ञान माझ्या परिश्रमावर अवलंबून आहे, ब्रह्मज्ञान माझ्या तळमळीवर अवलंबून आहे, ब्रह्मज्ञान माझ्या अधिकारावर अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टी एकत्रित कराव्या लागतील आणि तो अधिकार मला सिद्ध करावा लागेल. अनायसे मी जन्माला आलो म्हणून मला ब्रह्मज्ञानाचा अधिकार मिळाला असं नाही होत. मी आता मोठा झालो, म्हातारा व्हायला लागलो म्हणून मला ब्रह्मज्ञानाचा अधिकार मिळाला असं नाही होत. ब्रह्मज्ञानाच्या अधिकाराकरता मला विशेष प्रयत्न आहेत. याच्यामध्ये माझं शरीर टिकलं पाहिजे. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा या नियमाप्रमाणे किंवा मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित यतति सिद्धये याच्याकरता हे सहस्त्रेषु याच्यामध्ये हजारो जन्म जे सांगितले गेले किंवा बहुनाम जन्मनाम अंते हे अनेक जन्माच्या शेवटी जे ब्रह्मज्ञानाची जी चिकित्सा केली गेली त्या अनेक जन्मामध्ये मला काहीतरी प्रारब्धाचा विचार करावा लागेल. पण तो गौणार्थानं येतो. ब्रह्मज्ञानामध्ये मुख्य अर्थानं येतात ते प्रयत्न, ब्रह्मज्ञानामध्ये मुख्य अर्थानं येते ती श्रद्धा, ब्रह्मज्ञानामध्ये त्याहीपेक्षा मुख्य अर्थानं येते ती गुरुकृपा, ब्रह्मज्ञानामध्ये मुख्य अर्थानं येते ते आमचे सातत्यानं केले जाणारे प्रयत्न, आम्ही घेतलेले परिश्रम, हे सगळं मुख्य अर्थानं येतं. प्रारब्ध आहे पण ते थोडंसं नंतर त्याचा विचार करावा लागेल. आणि म्हणून आपण कर्म मार्गाने जा, आपण ज्ञान मार्गाने जा अथवा आपण अन्य कोणत्याही मार्गाने जा, योग मार्गाने जा, अष्टांग योग मार्गाने जा, नाही कुंडलिनी योग मार्गाने जा, नाही भक्तियोगाच्या मार्गाने जा, कुठल्याही मार्गाने जरी गेलो तरी त्याच्याकरता काही पूर्वतयारी आपल्याला आवश्यक असते. काय केलं पाहिजे याचा थोडासा विचार आपल्याला आपल्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. म्हणून भगवंतानी अर्जुनाला कर्मयोग ज्ञानयोग वगैरे सगळं सांगून झाल्यानंतर 18व्या अध्यायामध्ये हा विचार सांगितलाय ज्याच्यामध्ये एका विवक्षित कर्माचा विचार, विवक्षित क्रमाचा विचार, कर्माचा विचार तर आधी येऊन गेला, ज्ञानाचा विचारही आला, उपासनेचा विचारही आला, 6व्या अध्यायामध्ये योगशास्त्राचा विचारही येऊन गेला. पण या सगळ्यामध्ये एक विशिष्ट क्रम आहे ना, तो क्रम आम्हाला लावलाच पाहिजे. ब्रह्मज्ञानाकरता आम्हाला कधीतरी वैराग्य झालं आणि वैराग्यानंतर मग पुढे कधीतरी विवेक उत्पन्न झाला नाही चालत. आधी कधीतरी आमची मुमुक्षुता जागी झाली आणि त्याच्यानंतर पुढे कुठेतरी वैराग्य झालं नाही चालत. आधी आम्ही श्रवण मनन केलं आणि मग विवेक निर्माण झाला नाही होत. असं शमदवादी षट संपत्ती नंतरच आम्हाला, म्हणजे आम्हाला जो क्रम आहे तो विवेक, वैराग्य, समाधी षट संपत्ती, मुमुक्षुता, त्या मुमुक्षुतेतून घडणारं श्रवण, श्रवणातून घडणारं मनन, मननातून निदिध्यासन, निदिध्यासनातून तत्वम पदार्थ शोधन आणि तत्वम पदार्थ शोधनात मग ब्रह्मज्ञान, याचा अशा क्रमानंच त्याचा विचार करावा लागतो. लक्षात घ्या आपण की विवेक काय आहे याच्यामध्ये, की विवेक, वैराग्य, समाधी षट संपत्ती, मुमुक्षुता याच्यामध्ये मागे मागे येणारं जे साधन आहे ते पुढच्या साध्याचं साधन आहे. म्हणजे विवेक वैराग्याचं साधन आहे, विवेकयुक्त वैराग्य समाधी षट संपत्तीचं साधन आहे, विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती हे आमच्या मुमुक्षुतेचं साधन आहे. विवेक वैराग्य समाधी षट संपत्तीतून येणारी मुमुक्षुता, त्याच्यातून होणारं श्रवण महत्वाचं आहे. अशा सगळ्यातून होणारं जे श्रवण आहे त्याच श्रवणाचं मनन करायचं. म्हणजे कुठेतरी रस्त्यावरून जाताना काहीतरी ऐकलं आणि त्याचं आम्ही मनन करायला लागलो म्हणून आम्हाला ज्ञान झालं असं होत नाही. असं होत नाही. कशाचं मनन करायचं? श्रवणाचं मनन करायचं. कोणत्या श्रवणाचं मनन करायचं? मुमुक्षुतेतून आलेल्या श्रवणाचं मनन करायचं. कोणती मुमुक्षुता? जी समाधी षट संपत्तीतून आलेली आहे. समाधी षट संपत्ती कधी येईल? जी वैराग्यातून उदयाला आलेली आहे. आणि हे वैराग्य कुठून येईल? तर विवेकातून येईल. म्हणजे प्रत्येक वेळेला पुढे जाताना मागचं सगळं घेऊन पुढे जायचं. असं जे मनन घडेल त्या मननातून निदिध्यासन व्हावं लागेल आणि त्या निदिध्यासनाचं तत्वम पदार्थ, म्हणजे हा एक क्रम आहे. कुठेतरी आम्ही मधूनच निघालो आणि कुठल्या तरी मुक्कामावर अचानक गेलो असं होत नाही. आपण पालखी सोहळ्यामध्ये चालतो ना, तर चालत असताना आळंदीहून निघाल्यानंतर पुण्याला यावं लागेल. मी आळंदीहून निघाल्यावर मी मध्येच माळशिरसला जाईन, मग पुन्हा पुण्यात येईन, मग पुण्यातून पुन्हा आणखीन कुठेतरी आळंदीला मागे जाईन, असं नाही होत. त्याचा एक क्रम आहे. त्या क्रमानंच आपल्याला पुढे जावं लागेल, तरच आपल्याला ती प्रगती मानता येईल, नाहीतर ती प्रगती होणार नाही.
मग ढोबळ मानाने कुठलं तरी काहीतरी केलं आणि काहीतरी झालं असं होऊ नये. असं होण्यामध्ये काही तात्पर्य नाही. यस्य कस्य तरोर मूलम येन केन समन्वितम यस्मात तस्मात प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्यती असं एक आयुर्वेदामध्ये गमतीनं सांगतं. म्हणजे असं म्हणे की कोणत्या तरी झाडाचं मूळ काढायचं, कशात तरी मिसळायचं, कुणाला तरी द्यायचं, काहीतरी होईलच. म्हणजे काय, याला काय औषध म्हणता आपण? याला औषध म्हणता येत नाही, असं काही होत नाही. मग त्याच्याकरता काय एक क्रम आहे. वैद्य आधी नाडी तपासणार, मग काही प्रश्न विचारणार, त्याच्यातून तो काहीतरी अनुमान करणार, त्या अनुमानातून जर काही रोग सिद्ध झालं की मग आपल्याला तो काहीतरी औषध देणार, त्या औषधाचा परिणाम पाहणार, परिणाम पाहून मग औषधाचं सातत्य असावं की नाही किंवा या औषधाला आणखीन काही जोड द्यायची हे बघणार. मग त्याच्याकरता पान अनुपान सांगणार, मग त्याच्याकरता पथ्य अपथ्य कुपथ्य हे सगळं सांगणार आणि मग आपली प्रकृती सुधारणार. हा जसा एक विवक्षित क्रम आहे तसं तत्वज्ञान होण्याच्या मागे सुद्धा एक विवक्षित क्रम असतो. आणि या क्रमाचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी आणि भगवंतांनी या 3 श्लोकामध्ये जरा विस्तारानं केलेला. आणि म्हणून पहिल्यांदा बुद्ध्या विशुद्धया युक्तो हे आधी झालं पाहिजे. मग धृत्यात मानम नियम्यच, मग शब्दादीन विषयांस त्यक्त्वा, मग रागद्वेष युधस्यच, मग विविक्त सेवी लघभाषी, मग यतवा काय मानसहा, मग ध्यानयोग परो नित्यम, मग वैराग्यम समुपाश्रितः, मग अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य, मग निर्ममहा, मग शांतहा, मग ब्रह्मभूयाय कल्पते. असा क्रम आहे त्याच्यामध्ये. म्हणून याला ज्ञानेश्वर महाराजांनी क्रमयोग असं नाव दिलं. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायला सांगितलं तर बुद्ध्या विशुद्धया युक्त्या एवढंच सांगितलं. आपली बुद्धी पहिल्यांदा शुद्ध झाली पाहिजे. शुद्ध बुद्धीनं युक्त होऊनच माणसाने परमार्थ केला पाहिजे, ही पहिली अट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. म्हणून मी आपल्याला सुरुवातीलाच म्हणालोय की या सगळ्या गोष्टींचा विस्तारानं विचार मला करता येणार नाही, तेवढा वेळही माझ्या हातामध्ये नाहीये. परंतु अगदी थोडा विचार मी या संबंधामध्ये करतो. कदाचित बुद्ध्या विशुद्ध या युक्त एवढ्या पुरतच जरी मला बोलता आलं तरी पुष्कळ. विशुद्ध बुद्धीनं युक्त होणं म्हणजे काय ते पुष्कळ आहे. त्याचा विचार काय आहे, आपल्या बुद्धीचा विचार करत असताना त्याच्यामध्ये अनेक दोष आहेत. बुद्धी सर्वांना दिली आहे, परंतु सगळेजण आपली बुद्धी वापरत नाहीत, हा पहिला दोष आहे. म्हणजे मी बोलतो, जरा स्पष्ट बोलतो, आपण सगळेच जण त्यामध्ये आहोत. जीवदशेमध्ये आल्यानंतर बुद्धी विशुद्ध असेल का तर असणार नाही. त्या बुद्धीमध्ये काही ना काहीतरी दोष असणार. कारण माणसाला जी बुद्धी प्राप्त होते ती कर्मानुसार प्राप्त होते. बुद्धी कर्मानुसारिणी असं आहे ना. प्रत्येकाला बुद्धी दिलीच. पिंडे पिंडे मतिर्भिन्न हा कुंडे कुंडे नवमपय हा म्हणतो की नाही आपण. प्रत्येक जीवाला दिलेली बुद्धी वेगळी. मग देवानी सगळ्यांनाच समान बुद्धी का दिली नाही? सगळ्यांना एकच बुद्धी द्यायची, सगळ्यांना सारखाच विचार करण्याचं सामर्थ्य द्यायचं. असं जर दिलं किंवा असं जर घडलं तर हे जग चालेल काय? जग चालू शकणार नाही. सगळ्यांना समान बुद्धी कशी मिळेल? कुणाला कमी, कुणाला जास्त, कुणाला मध्यम. कशावरून ठरलं हे? पिंडे पिंडे मतिर भिन्नता का त्याच्यामध्ये? त्याचं कारण हे आहे की आपलं सर्वांचं कर्म त्याच्या मागचं भिन्न आहे. सगळ्यांचीच कर्म सारखी राहिली असती तर कदाचित सगळ्यांना समान बुद्धी मिळाली असती. परंतु सगळ्यांची कर्म सारखी आहेत का? कुणाच्या कर्मामध्ये पुण्याचा अंश अधिक आहे, पापाचा अंश कमी आहे. कुणाच्या कर्मामध्ये पापाचा अंश अधिक आहे, पुण्याचा अंश कमी आहे. कुणाच्या जीवनामध्ये पाप पुण्याची समानता आहे. जे काही असेल ते, पण त्यानुसार बुद्धी कर्मानुसारिणी असल्यामुळे आपल्या प्रत्येकाला बुद्धी वेगवेगळी दिली. पण वेगवेगळी दिलेली बुद्धी ती मात्र आपण वापरतो ही मात्र कमीच वापरतो. आपल्याला जेवढी बुद्धी देवाने दिली तेवढी आम्हाला बुद्धी नाहीये असं नाहीये. आम्ही ती वापरत नाही, हा आमचा दोष. बुद्धी नाहीये असं नाहीये. म्हणजे मी अनेक वेळेला विनोदानं हे सांगतो की माणसाला बुद्धी नाही असं नाही, तो वापरत नाही. आहे कशावरून? मग नोटाबंदी झाली त्यावेळेला कशी चालली? बुद्धी चालली ना त्यावेळेला. मग परमार्थातच ती का चालत नाही? आमची बुद्धी शुद्ध व्हावी असं आम्हाला का वाटत नाही? एखादं कर्म करताना मी पुन्हा पुन्हा सांगतो की चोरी करणाऱ्या चोराला सुद्धा हे कर्म अनुचित आहे हे कळतं की नाही? बुद्धीला कळतं की नाही? पटतं की नाही? मग आचरणात का येत नाही?
असं काय घडतं की ज्याच्यामुळे तो असा अगतिकून चोरी करणाऱ्या या चोरीसारख्या दुष्कर्माकडे तो प्रवृत्त होतो? त्याचं हे कारण आहे, बुद्धी आहे पण ती विशुद्ध झालेली आहे. उदासीन बुद्धी काही कामाची नाही, कुबुद्धी तर नाहीच, दुर्बुद्धीही कामाची नाही. याच्यामध्ये काय फरक आहे त्याचा विचार मी आता करत नाही. आपण भावार्थ रामायणामध्ये ते पाहून घेऊ शकता. सुरुवातीलाच नाथ महाराजांनी त्याचा विचार केला. बुद्धी कोण, सुबुद्धी कोण, दुर्बुद्धी कोण, कुबुद्धी कोण, कोणाला काय म्हणायचं त्याचा विचार स्वतंत्र आहे. पण अनेक वेळेला तुकाराम महाराजांनी तर एका अभंगामध्ये देवाजवळ प्रार्थना करताना दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा असं स्पष्टच म्हटलं. ये बुद्धी जर माणसाची बुद्धी जर दुर्बुद्धी झाली तर ती दुर्बुद्धी म्हणजे काय आहे तेही 3ऱ्या अध्यायामध्ये येऊन गेले ज्ञानेश्वरीच्या. मी आता तिकडेही पुन्हा जात नाही, त्याचं विवरण करण्यात आता तात्पर्य नाही आहे, मला तेवढा वेळही माझ्या हातामध्ये नाही आहे. पण दुर्बुद्धी जर माणसाच्या ठिकाणी निर्माण झाली तर रामायण घडतं, आणि सद्बुद्धी माणसाच्या ठिकाणी निर्माण झाली तरी रामायण घडतं. फक्त दुर्बुद्धी निर्माण झाली की आपण रावण होतो, आणि सद्बुद्धी निर्माण झाली की आपण मारुतीराय, भरत, शत्रुघ्न हे होतो, लक्ष्मण हे सगळे होतो. हे असं का आहे? असं का आहे? कारण बुद्धीनंच परमात्मा प्राप्त होतो असंही वेदांतांनी आपल्याला उपनिषदांनी सांगितलं. बुद्धीनंच म्हणजे दृश्यतेत वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. उपनिषदांनी आपल्याला चिंतन करून सांगितलं परमात्मा आपल्याला कळतो, पण तो कसा आहे? सूक्ष्म बुद्धीलाच तो परमात्मा कळतो, सामान्य स्थूल बुद्धीला तो कळत नाही. आणि बुद्धी सूक्ष्म व्हावी लागते. ज्ञानेश्वर महाराजांनी 5व्या अध्यायामध्ये चिंतन करताना बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी असं स्पष्ट म्हटलंय की नाही. म्हणजे बुद्धी निश्चयानेच आत्मज्ञान होतं. आपल्याला बुद्धिनिश्चय झाला पाहिजे तरच आत्मज्ञानाची शक्यता. बुद्धिनिश्चय नसेल आत्मज्ञान होणार नाही. हे अगदी सरळ आहे, अगदी सहज आहे, सोपं आहे. त्याचा विचार करण्यात काही तात्पर्य नाहीये विशेषत्वानं. दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या, ते उपनिषदांनी त्याचा पुष्कळ विचार केलाय. कारण का? कारण हे जे आत्मतत्व आहे ना हे गूढ आहे. सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयम दूरस्थम चांतिकेच तत् गीता बोलते की नाही. सूक्ष्म आहे, आत्मतत्व सूक्ष्म आहे. मग सूक्ष्म पदार्थ पाहायला आपल्याला दृष्टी सुद्धा तेवढीच सूक्ष्म पाहिजे की नाही. स्थूल बुद्धीला स्थूल पदार्थ कळतो. माझ्या समोर पुस्तक ठेवलेलं आहे, माझ्या समोर हा घट आहे, अयम घट हा हे म्हणत असताना मला काही फार सूक्ष्म दृष्टीने घटाला बघायची गरज नसते. अरे साध्या डोळ्याला दिसतं, माझ्या स्थूल बुद्धीला कळतं की हा घट आहे. पण जर जमिनीवर टाचणी पडली असेल, बारीक सुई पडली असेल, आणखीन काही पडलं असेल तर मग मनुष्य फार बारकाईनं बघतो, जवळून जाऊन बारीक निरीक्षण करतो. ही सूक्ष्म दृष्टी झाली. आता परमात्मा सगळ्यात जास्त सूक्ष्म असल्यामुळे त्याला बघण्याकरता लागणारी बुद्धी सुद्धा तेवढीच सूक्ष्म पाहिजे. मग सूक्ष्म बुद्धी म्हणजे काय? सूक्ष्म बुद्धी याचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ शुद्ध बुद्धी असा आहे. कारण बुद्धी जेवढी शुद्ध होत जाते तेवढी ती जास्त सूक्ष्म होत जाते. शुद्ध होणं म्हणजे काय? शुद्ध होणं याचा अर्थ दुर्गुण किंवा रहित, आपल्या बुद्धीमध्ये जे दोष आहेत त्या दोषाने रहित असणारी, दोष रहित अशी जी बुद्धी आहे. आणि ती दोष रहित बुद्धी कशी व्हायची याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज याच्यावर भाष्य करतात. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्यच, आधी शुद्ध बुद्धी घडली पाहिजे. आता ही शुद्ध बुद्धी होणार कशी शुद्ध बुद्धी? त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला उपाय सांगितला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तरी गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा बुद्धीचा मळकटा धुतला तेणे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की पहिल्यांदा गुरुनी दाखवलेल्या मार्गावरून जायचं. कुठे जायचं? विवेक नावाच्या तीर्थावर यायचं आणि तिथल्या विवेकाच्या त्या तीर्थाने आपली बुद्धी शुद्ध करून घ्यायची. शब्द बघा ज्ञानेश्वर महाराजांचे, बुद्धीचा मळकटा धुतला त्याने, बुद्धीवर मळ साचतो. काय होतं दुर्दैवाने की मनुष्य जेव्हा जीवन जगतो त्यावेळेला समोर असणाऱ्या प्रपंचाचा जेवढा तो विचार जास्त करतो तेवढा तो आपल्या कल्याणाकरता आवश्यक असणाऱ्या परमार्थाचा करत नाही. हे उघड सत्य आहे. कारण का? दृश्य जग आमच्या सामान्य डोळ्याला दिसतं आणि जे डोळ्याला दिसतं तिकडं माणसाची बुद्धी पटकन धावते. हा सामान्य नियम आहे. जे दिसत नाही तिकडं माणसाची पटकन जाणार नाही बुद्धी, एकदम जाणार नाही.
त्याच्याकरता शोधावं लागेल, त्याच्याकरता परिश्रम करावे लागतील, त्याच्याकरता अन्य काही करावं लागेल. म्हणजे ते करत असताना थोडा कुठेतरी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, काही वेळ द्यावा लागेल. पण स्थूल दृष्टीने जे पटकन डोळ्याला दिसतं तिकडं माणसाचं पटकन लक्ष जातं, पटकन बुद्धिवृत्ती तिकडे जाते. आता बुद्धिवृत्ती स्थूल पदार्थामध्ये गेल्याने होतं काय, मुद्दा काय आहे, हा घट आहे हे जेव्हा माझ्या बुद्धीला कळतं. आता ते कसं कळतं, त्याच्याकरता वेदांताची प्रक्रिया. नेत्रेंद्रियद्वारा माझी अंतःकरण वृत्ती किंवा बुद्धिवृत्ती घटापर्यंत जाते, घटाशी तदाकार होते, मग अयम घटा हा बोध मला होतो. जो काही नियम असेल, ज्या काही क्रमानं ते घडत असेल ते घडोत बापड. परंतु मला बोलायचंय असं की हा घट आहे हे जेव्हा मला माझ्या स्थूल बुद्धीनं कळतं, तेव्हा हा घट आहे हे कळल्याने माझ्या पारमार्थिक जीवनातला लाभ काय, प्रापंचिक जीवनातला लाभ आहे. हा घट आहे हे कळल्यानंतर कदाचित मी तो उचलून पाणी भरून ठेवेन, त्याच्यामुळे मला थंड पाणी पिता येईल, हा मला प्रापंचिक लाभ झाला. हा घट आहे म्हणल्यानंतर मी बाजूने निघून जाईल, माझी लात त्याला लागणार नाही हे मी बघेन, त्यामुळे घटाचा लाभ मला झाला, घट फुटला नाही, लाभ आहे. मी मान्य नाही, पण हे सगळे लाभ प्रापंचिक आहेत. याच्याने मला किती आनंद मिळाला, जो आनंद मिळाला तो किती काळ टिकला. नित्यत्वाने आनंदाची जर प्राप्ती होत नसेल तर आम्हाला बुद्धिवृत्तीतून प्राप्त झालेल्या कोणत्याही ज्ञानाला फार महत्व देता येणार नाही. हा त्याचा सरळ अर्थ झाला. लक्षात आलं का आपल्या, की बुद्धिवृत्तीनं प्राप्त होणारी काही असू देत ते, त्या स्थूल पदार्थ म्हणजे माझी बुद्धी पुन्हा पुन्हा स्थूल पदार्थाकडे गेल्यामुळे स्वाभाविक स्थूल पदार्थाला ग्रहण करण्याचंच तिचं सामर्थ्य राहतं. सूक्ष्म पदार्थाला ग्रहण करण्याची तिला सवयच नसल्यामुळे ती तिकडे जाणार नाही. परिणामी काय होतं की माझ्या बुद्धीवर प्रपंचाच्या धुळीची अशी पुटं चढायला लागतात आणि मग कधी ना कधीतरी ते धुवावं लागेल. मग ते सामान्य पाण्याने धुता येणार नाही. कुठंतरी काहीतरी एखादा ग्रंथ वाचला आणि आमची बुद्धी शुद्ध झाली असं होणार नाही. त्याच्याकरता 2 गोष्टी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पहिली गोष्ट, गुरूंनी सांगितलेल्या वाटेवर गेलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, विवेक तीर्थावर जाऊनच आमची बुद्धी शुद्ध केली पाहिजे. कारण का, बुद्धी आमची जेव्हा स्थूल पदार्थाकडे जाते, हा सामान्य विचार आहे हो, मी काही फार पारमार्थिक बोलतोय अशातला भाग नाहीये. पण आपण डोळ्यांनी जेव्हा घट पाहतो, आपण डोळ्यांनी जेव्हा एखादी वस्तू पाहतो, तेव्हा त्या वस्तूच्या सत्यासत्यतेचा निवाडा आपली बुद्धी करते का? करत नाही. डोळ्याने दिसलं, अनुभवाला आलं म्हणलं की त्याला सत्य मानून मोकळी होते. इथंच बुद्धीवर चढलेली पुटं आपल्या लक्षात येतात. आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या, आपल्या जीवनामध्ये अनुभवाला येणाऱ्या सर्व घटनांचे आम्हाला सत्य असत्य, नित्य अनित्य, योग्य अयोग्य असं वर्गीकरण करता आलं पाहिजे, तर आमची बुद्धी योग्य काम करते असं म्हणता येतं. माझ्या जीवनामध्ये एखादी गोष्ट मला प्राप्त झाली, मला काही प्राप्त होऊ देत, कोणी एखादं वस्त्र आणून दिलं, मला वस्त्र लाभ झाला, मी विचार काय केला पाहिजे, मला वस्त्र लाभ झाला याच्यात माझं भाग्य किती, हा विचार करून भागत नाही. पारमार्थिक दृष्टीने विचार हा असला पाहिजे की मला जो वस्त्र लाभ झाला तो लाभ नित्य आहे का अनित्य आहे. मग तो कशाचाही असो, संपत्तीचा लाभ झाला, नित्य का अनित्य, आत्म का अनात्म, योग्य का अयोग्य, विचार केला पाहिजे की नाही. माझ्याकडे येणाऱ्या संपत्तीचा स्रोत हा योग्य आहे का अयोग्य याचा विचार शहाण्या माणसाने केला पाहिजे की नाही. जर करत असेल तरच तो विवेकी होईल, तरच त्याची बुद्धी चांगली आहे असा अर्थ होईल. येणारा पैसा कसाही येऊ देत, तो माझ्या खिशात जमा झाला पाहिजे, मग तो टेबला वरून येऊ देत अथवा खालून येऊ देत, असा विचार करणारा कधीही सूक्ष्म बुद्धीचा म्हणवला जाणार नाही. त्याची बुद्धी दुर्बुद्धीच म्हटली जाणार, ती सद्बुद्धी होणार नाही. पण स्वल्प संपत्ती का असेना, पण माझ्या कष्टाने मला मिळवता आली पाहिजे असा विचार करून जो कष्टातून संपत्ती मिळवतो, अशा माणसाचा विचार हा आपल्याला शुद्ध विचार म्हणता येईल, त्याची बुद्धी शुद्ध म्हणता येईल. म्हणजे माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक घटनांचं वर्गीकरण युक्त अयुक्त, सत्य असत्य, नित्य अनित्य, आत्म अनात्म असं जर मला करता येत असेल, या विवेकानं जर करता येत असेल, तरच माझी बुद्धी शुद्ध होणार. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की विवेक तटावर आम्ही गेलं पाहिजे, विवेक तीर्थ तटावर आम्ही गेलं पाहिजे. गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तटा, आणि मग त्या विवेकाच्या तीर्थानं, त्या पाण्याने बुद्धीचा मळकटा धुतला तेणे, असा बुद्धीचा मळ आम्हाला धुता आला पाहिजे. ही ज्ञानेश्वर महाराजांची भगवंताची एक अपेक्षा. क्रमयोगातून सर्वात पहिल्यांदा, क्रमयोगातला पहिला जो मुद्दा ज्ञानेश्वर महाराज भगवंतांनी सांगितला तो हाय
पहिल्यांदा बुद्धी शुद्ध झाली तरच धृत्यात्मानं नियम्यचे हे करता येणार. आम्हाला धैर्यानं आमचं मन आणि इंद्रिय यांचं नियमन करणं. आत्मानं आता ते काय लावायची संगती, त्याची पदच्छेद काय करायचा, तो महत्वाचा मुद्दा नाही आता माझ्यासमोर. माझा वेळ जाईल. 1-2-5 मिनिटांमध्ये मला हे सगळं संपवायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन हे भगवंतापेक्षा सूक्ष्म. मी का म्हणतो त्याचं हे कारण, इथं कुठेही भगवंतानी गुरु हा शब्द वापरलेला नाहीये. पण आमच्या जीवनामध्ये विवेकाचा उदय होईल तर गुरूंच्या दिग्दर्शनानेच होईल. कारण आम्हाला योग्य अयोग्याचा निवाडा कोण सांगणार, किंबहुना असा विचार करावा लागतो हे तरी कोण सांगणार. ते सांगायला गुरुच लागतात. बाबा नित्य अनित्यापैकी आपण नित्याचा स्वीकार केला पाहिजे, अनित्याचा त्याग केला पाहिजे. कसं कळणार आम्हाला, कोण सांगणार आहे. आमच्या जीवनामध्ये जो काही लाभ आम्हाला होतो त्याचं गुरुनी जर प्रत्येक वेळेला कौतुकच केलं तर माणसाला असेच वाटेल शिष्याला की अरे काहीतरी मिळवणं, याचाच अर्थ गुरुच्या कौतुकाला पात्र होणं. काहीतरी आणि कसं तरी मिळवणं हे याच्याने गुरु कौतुक करत नाही. कोणत्या मार्गाने मिळालं, जे मिळालं ते आत्ता काय, असं जर झालं, आमचा देह टिकवण्याकरता आम्हाला अन्न मिळालं, मान्य आहे, मिळवावंच लागतं. कारण त्याचा जो लाभ आहे तो लाभ काय आहे एक लक्षात घ्या. मी थोडंसं सोपं बोलतो. आमच्या जीवनामधलं कोणतंही कर्म आणि त्या कर्मातून प्राप्त होणारा लाभ जर आमच्या पारमार्थिक कल्याणाकरता उपयुक्त ठरत असेल तरच काल वस्तू देश परिच्छिन्नत्वानं त्याला आम्हाला लाभ म्हणता येईल, अन्यथा म्हणता येणार नाही. करोडो रुपये जर माझ्या आत्मज्ञानाकरता उपयोगी ठरत नसतील तर त्या धनाचा विचार कसा केला पाहिजे याच्याकरता भागवतातलं आपण भिक्षुगीत पहा. भागवताच्या 11 स्कंधाच्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीताचा विचार आला. भिक्षूला धन खूप मिळालं, मिळालेलं धन गेलं. धन मिळणं आणि धन जाणं याच्याकरता ते नाथ महाराजांनी ते अर्थाचे 15 अनर्थ सांगितले. ते भागवतामध्ये आपण पाहून घ्या. मला आता त्याचा विचार करायचा नाहीये, कारण तो मुख्य विषय नाहीये. मुद्दा हा आहे त्याच्यामधला की जे धन येतं आणि जे धन जातं, जाणं येणं हा ज्याचा स्वभाव आहे त्याच्या मागे आपलं धावणं किती असावं याचा कधीतरी विवेकानं विचार केला पाहिजे की. याचा अर्थ धन मिळवणं हा गुन्हाच आहे असं कधीच होत नाही. धन मिळवलंच पाहिजे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे तुकाराम महाराज परवानगी देतात, पण उदास विचारे वेच करी ही अट जेव्हा घालून देतात तेव्हा जोडोनिया धन उत्तम व्यवहारे याचं महत्व कळायला लागतं. म्हणजे संतांनी आम्हाला प्रत्येक आमच्या आयुष्याच्या टप्प्यावर अशा पद्धतीनं जागृत केलेलं आहे. मी हे कशा करता बोलतोय ते लक्षात घ्या. म्हणून पहिल्यांदा गुरु दाविलिया वाटा. कोणत्या तरी मार्गावरून मला वाटतं त्या मार्गाने मी जाईन, नाही असं चालत नाही. म्हणजे जर आपल्याला जो शेवटचा विचार आहे, कुठे जायचंय आपल्याला जायचंय ब्रह्मभूयाय कल्पते इथपर्यंत. हा क्रमयोग कुठे जाऊन थांबतोय, ब्रह्मभूयाय कल्पते इथपर्यंत. म्हणजे तो ब्रह्मरूप होण्याला योग्य होण्या इथपर्यंत आम्हाला नेऊन हा क्रमयोग ठेवतो. झालं, शांत होऊन आम्हाला ब्रह्म होण्याला योग्य बनवतो. आता ब्रह्म होण्याला योग्य बनवण्यापर्यंत जायचं असेल तर सुरुवात कुठून केली ज्ञानेश्वर महाराजांनी? तरी गुरु दाविलिया वाटा इथून केली. गुरुने मला ब्रह्म व्हायचं आहे म्हणून मला वाटतं हा माझा अधिकार आहे म्हणून मी हे वाचायला घेतलं, असं नाही चालत. कशाने बाबा? ब्रह्मसूत्र वाचल्याने आपल्याला चांगलं चिंतन घडतं, मग मी ब्रह्मसूत्र वाचायला घेतो. आणि पण त्याच्या पूर्वी काही वाचलंय का? अथातो ब्रह्म जिज्ञासा हे सांगताना स्वतः जगद्गुरु शंकराचार्यांनी अथ शब्दाचं चिंतन करताना अनंतरी अर्थानं केलेलं असेल तर कशाच्या तरी नंतर ब्रह्म आपल्याला चिकित्सा करावी लागेल, ब्रह्मजिज्ञासा करावी लागेल. मग ती ब्रह्मजिज्ञासा कशाच्या तरी नंतर येत असेल तर त्याच्या आधी जे करावं लागणार तो आमचा अधिकार असेल. त्या अधिकाराने युक्त झाल्याशिवाय आम्हाला कळणार नाही ना. मग याच्याकरता गुरु दाविलिया वाटा, गुरु आम्हाला सांगतात. आमच्या जगण्याची इतिकर्तव्यता कशात आहे या ध्येयाची जाणीव आणि त्या ध्येयाच्या प्राप्तीकरता लागणाऱ्या साधन परंपरेची जाणीव आम्हाला सर्वप्रथम जे करून देतात ते आमचे गुरु आहेत. आणि या दृष्टीने आपण जर विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज पहिल्यांदा सांगतात गुरु दाविलिया वाटा. गुरुनी दाखवलेल्या मार्गावरून आपण पुढे गेलं पाहिजे. कुठे गेलं पाहिजे? हा मार्ग कुठे जातो? गुरुनी दाखवलेला मार्ग कुठे जातो? तो मार्ग विवेक तीर्थ तटावर जातो. म्हणजे पहिल्यांदा आमच्या अंतःकरणामध्ये गुरु
आणि गुरुश्रद्धा आणि त्याच्यानंतर विवेक. विवेकानेच आमचं अंतःकरण शुद्ध होणार आहे. अंतःकरणामध्ये येणारी शुद्धता ही विवेकानं येणार आहे. आणि हा विवेक एकदा जागा झाला की मग त्याच्यातून वैराग्यादी पुढचे टप्पे, त्याच्यातून मग पुढे नियमनासारखे पुढचे टप्पे हे आम्हाला अधिकाधिक सोपे होत जातात, अधिकाधिक सहज होत जातात. कारण गुरूंचं पाठबळ आणि अंतःकरणात जागवलेला विवेक हा आपल्याला वाटतो तेवढा सोपा नाहीये. नुसतं चांगलं वाईट कळालं म्हणजे आमचा विवेक जागा झाला इतकं ते सोपं नाहीये. त्या विवेकाकरता आपल्याला स्वतंत्र प्रवचन करावं लागेल. तो विवेकही अवघड आहे. नित्य अनित्य ओळखणं अवघड आहे. अहो, दूध आणि पाणी एकत्रित करून ठेवलं तर राजहंस दोन्ही पैकी दुधाचा स्वीकार करतो. सलिली पय जैसे किंवा आणखीनही काही राजहंसापुढे चाचूचे अगरडे, तोडी जेवी झगडे क्षीरा निराचे हे ज्ञानोबराय बोलतात. किंवा सलिली पय जैसे एक होनी मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे की जे असं जे म्हणतात त्या सगळ्याचा विचार आपण जर केला तर दूध आणि पाण्यातलं दूध फक्त काढून घेणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. नित्य अनित्यातलं नित्य काढून घेणं हे वाटतं तेवढं सोपं नाहीये. सत्यानृते मिथुनी कृत्य अहमिदम ममैदम इथे नैसर्गिकोयम लोक व्यवहार हे आचार्यांनी म्हणून ठेवले अध्यास भाष्यामध्ये. खरं आणि खोटं याचं बेमालूम मिश्रण झालं या जगतामध्ये. हे जग त्याचंच आहे. खऱ्या खोट्याचं मिश्रण म्हणजे हे जग आहे. याच्यातलं बरोबर खरं काढून घेता येणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. त्याच्यामुळे तो विवेक पहिल्यांदा जागा झाला पाहिजे. आणि एकदा तो विवेक जागा झाला की मग आपल्याला पुढे जाता येणं शक्य आहे. तो विवेक म्हणजे काय? विच धातूवरून विवेक शब्दाचा अर्थ कसा करायचा, निवडणं, विचार करणं, कसा त्याचा विचार करायचा हा विचार स्वतंत्र आहे. पण पहिल्यांदा सगळ्यात मी कशा करता हे सांगितलं की हे सगळ्याचा अर्थ एवढाच आहे. मी पुन्हा उपसंहाराकडे येताना एवढंच म्हणेन की ज्ञानेश्वरी हाच गुरु आहे आणि ज्ञानेश्वरीच आमचा विवेक जागा करून देते. आणि ज्ञानेश्वरीनं जागा करून दिलेला जो विवेक आहे तोच आमच्या वैराग्याचं आणि आमच्या ब्रह्मज्ञानाचं कारण होऊ शकतो. म्हणून कारण ही ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना जनाबाई म्हणतात, विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर महाराज मरोनिया जावे बा या माझ्याच्या पोटा याव. अरे माणसानं मरून जावं पण ज्ञानोबारायांच्या पोटी यावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे विवेकाचा सागर आहे, ज्ञानाचा सागर आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन संतांनी केलंय. आणि त्या विवेक मिळतो कुठं? ज्ञानोबारायांनी पुन्हा तेच सांगितलं. विवेक मिळतो कुठं? संत तेथ विवेका असणे कीजे. कुठेही विवेक मिळणार नाही. चंद्र तेथ चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे. नित्यम सज्जन संपर्कात विवेकादेव जायते, विवेकपाद पस्यैव भोग मोक्ष फले स्मृतौ. योग वसिष्ठांनी म्हटलं. म्हणजे नित्यम सज्जन संपर्कात विवेकाद एव जायते. त्याच्या संपर्कामधूनच आमच्या ठिकाणी विवेक जागा होणार. संत तेथ विवेक असणे की जे संतांच्या जवळ, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ जाणं, ज्ञानेश्वरीच्या जवळ जाणं हेच आमच्या विवेकाच्या जागृतीचं एक अत्यंत महत्वाचं, प्रमुख आणि मी तर म्हणेन एकमेव कारण आहे. त्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनानं विवेक जागा व्हावा, इथपर्यंत आम्हाला लाभ व्हावा. ब्रह्मभूयाय कल्पते इथपर्यंतचा मार्ग आमचा सुकर व्हावा, सहज व्हावा, याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या माझ्यावर कृपा करावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सरांना, पिंपळगावकर सरांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट निवृत्त व्हावं, पुन्हा आपल्याला भेटता यावं, एकमेकांच्या सन्मुख बसून आपल्याला काही चिंतन करता यावं, काही विचार करता यावा, जेणेकरून तो विचार तुमच्या माझ्या ज्ञानेश्वरीच्या प्रवृत्तीला आणि तुमच्या माझ्या ब्रह्मज्ञानाच्या आणि भगवंताच्या भक्तीला कारण ठरावा अशी एक प्रार्थना भगवंताच्या आणि संतांच्या चरणी करतो. सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. नमस्कार. रामकृष्ण हरी.